हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। संत कुर्मदास महाराज की जय। संत सावते महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर्देव सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे आणि अलौकिक न व्हावे लोकांप्रती। सालाबाद प्रमाणे गुरु दत्तात्रयांच्या आशीर्वादाने चालू असणारा हा सामुदायिक पारायणाचा कार्यक्रम आणि नेहमीप्रमाणे माझ्याकडे आलेली ही दीपोत्सवाची सेवा। कास ते गावात भटजी एक असतो होय का नाही बोला की राव जुने लोक गावात आम्ही बलुतेदारच म्हणायचं। भटजी म्हणजे बलुतेदारच बाकीचं सांगायची गरज नाही।
18 पगड जातीतला प्रत्येक एकेकाला माऊली बसलाय व इथं तुम्ही वा एकेकाला नेमून दिलेली ती काम आहे. तसा मी आज बलुतेदार म्हणायला काय हरकत नाही का. दरवर्षी आजचा दिवस म्हणलं की बोलवा डॉक्टरला बरोबर आहे का. असो विनोदाचा भाग सोडून देऊ. ओवी ह्याच्या आधी घेतली मी मान्य करतो, पण मला वाटतं आयुष्यभर परिस्थिती पाहिल्यानंतर आयुष्यभर हीच ओवी घेतली पाहिजे. कारण आजच्या अवलादीला अजून आपण करतो हा बावळटपणा बोला की वाटतो का खोटा. तुम्ही होय मानला तरच मला पुढे बोलायचं धाडस होईल बरं का. महाराज तुम्ही सुद्धा बोला सगळे. आपण जे करतोय हे आजच्या लोकांना आजचंही जाऊ दे, नाहीतरी पहिल्यातली कुठं कोण आहे तिथं. खरंय का नाही बोला. काय झालंय त्यांनी सगळं देऊन चूक केली. आता थोडं माझं बोलणं प्रवचन वेगळं असतं माहितीये. माझं प्रवचन नाही, मी काय महाराज नाही, मी एक बिघडलेला डॉक्टर आहे. नेहमी सांगतो कसा डॉक्टर आहे बोला बोला सगळे बिघडलेला. तुकाराम महाराजांच्या भाषेत बिघडलेलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बी घडलो. बिघडलो म्हणजे आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडा. बरोबर आहे. आजकाल अशी घडवणारी मंडळी कमी आहे. होय का नाही. होय नाही काहीतरी बोलायचं म्हणजे मला कळतं मी बरोबर बोलतोय. आजकाल असं घडवणारी मंडळी कमी आहे, पण बिघडवणारी मंडळी कळलं का नाही. बिघडवणारी मंडळी जास्त आहे. गळ्यात माळ घाला म्हणणारी मंडळी कमी आहेत. मी उभी घेतली आहे. मार्गाधारे वर्तावे. मार्गाधारे म्हणजे संतांनी घालून दिलेल्या वाटेने आपण आपलं जीवन व्यतीत करावं. ज्यांनी करायला पाहिजे ती यायला तयार नाही. आता संस्कार आपल्यावर करून आपल्यावर एकच शेवटचा अंत्यसंस्कार आहे ते मी बोलतो. आता काय डोंगलाचे संस्कार करायचे. 30-30 वर्ष तंबाखू खाणाऱ्याचे सुटेल का खरं बोला. नाहीच म्हणलं बघायला. का नाही. तुकाराम महाराज म्हणतात असाध्य का नाही अध्यात्म आहे. मी विनोद करत असलो तरी त्याला प्रमाण आहे. माऊली बरोबर आहे का. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अर्थ कळला का. 30-30 वर्ष असणारी आपली सवय. मी जर वारकरी आहे म्हणल्यानंतर वारकऱ्याचा अर्थ जर मला कळला असेल तर आपल्या इंद्रियावर ताबा पाहिजे का नको. तुम्ही बोला. तुम्ही सुद्धा ताबा ठेवला तर सुनेशी भांडण होणार. जोरात इकडनं बोला. जोरात होईल का नाही. म्हणजे काय पाहिजे आपला. काय पाहिजे सगळे बोला. ताबा पाहिजे. पाहिजे बरोबर आहे ना. तो ताबा मिळवण्यासाठी हा संतांचा मार्ग आहे. अर्थ कळतोय का पहा. काय झालंय वाड्याला आग लागलेली आहे. काय लागली आहे सगळे बोला. ताड बसा. मी तर ताड बसलोय बोला. बरोबर काय लागलेली आहे. आग लागलेली आहे. ती आग विझवण्याचा आपण सगळीजण हातात बादली घेऊन ती आग काय करतोय विझवायचा काय करतोय बोला प्रयत्न करतोय. ही आग विझवता विझवता माझ्यासारखा वेडा वाड्याच्या इतका आत जातोय की शेजारी म्हणते येड्यासारखं काय करताय. बोलवलं की जाताय. अर्थ कळलं का. येड्यासारखं काय करताय. म्हटलं का बाबा. अहो तुमच्या या बादलीभर पाण्याने वाड्याची आग विझणार तर बोला नाही, पण चुकून वरच खांड खाली पडलं तर त्याच्या खाली जळून तुम्ही मात्र मराल. सोपाय ना प्रवचन का अवघड आहे. हा त्यावेळेला भक्ती मार्गात वेडा झालेला बरोबर आहे ना. मी मगाशी म्हटलं भक्ती मार्गात बिघडलेला म्हणजेच वेडा झालेला माझ्यासारखा तुम्ही सुद्धा आज समाजाला हेच उत्तर द्याल काय. मला कळतंय काय वाड्याला लागलेली आग मोठी आहे. ते म्हणाल कुठं आग लागली आहे. आग लागले 3 गोष्टीची. कोणची. तरुणांमध्ये वाढत चाललेलं व्यसन. बरोबर बोलतोय का. पेशंट दवाखान्यात म्हातारी आली अंगात ताप होता पडायला लागली जाऊन धरलं म्हातारीला म्हणलं आजी एवढा मोठा अंगात ताप असताना एकट्याच आल्यात मुलगा नाही का बरोबर आला. ती बिचारी म्हणली कशाला त्या मुडद्याचं नाव घेता. नीट काय समोर ग्रंथ आहे. मी हसवायचं म्हणून हसवत नाही, करमणूक करायची म्हणून करत नाही, नाही तर काही लिहून आणले का बोला नाही. महाराज मंडळी माझ्या शेजारी बसलेली आहे. पण पहिल्या वाक्याने आम्ही सुरू केलं तंबाखू सुटत कशी नाही असाध्य ते साध्य
करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. इथं मी सुरुवात केली होती आणि ओवी मी घेतली जबाबदारी नाही. काय सगळ्यांनी संतांच्या वाटेने जीवन व्यतीत करावं. तुम्ही सगळे करताय, तुमच्यासाठी प्रवचन नाहीच. तुमच्याकडनं पोराबाळांना आलं काय डोक्यात तर आलं, बरोबर आहे का? ज्याच्या कर्मात असेल त्याला मिळेल चान्स. सगळ्यांना मिळतोय का? सगळ्यांना मिळत नाही. असो, मग आम्हाला कळतंय वाढायला लागलेल्या 3 गोष्टीची आता सध्या. कोणती? तरुणांमध्ये वाढत चाललेलं, बोला आता बोललो मी, व्यसन. तरुणींमध्ये वाढत चाललेली फॅशन, होय का नाही? आणि त्याच्यामुळे आई बापाचं वाढत चाललेलं टेन्शन. म्हणून तर डॉक्टरकडे गर्दी वाढायला लागली टेन्शनने. लगेच ब्लड प्रेशर वाढतंय, लगेच डायबेटीस, साखर वाढते. याला कारण काय? रोगजंतू नाही, हाच मोठा रोगजंतू आहे आपलाच. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. कसं वागायचं कसं नाही हे आम्हालाच कळत नाही. कळण्यासाठी संतांचा मार्ग आहे. आजची उभी आहे, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे आणि अलौकिक न व्हावे लोकांप्रती. या ओळीचा आधी सरळ अर्थ सांगतो, कारण मध्ये मी बोलायला लागलो की इतकं पुढे पुढे जातं. 3-3दा ओळीचा अर्थ सांगतोय. काय आहे? लोक काय झालं प्रवचन, गप्पा सांगतोय मी, आणि सहज विचारू द्या, कोणी विचारू द्या, काय कशावर घेतलं होतं तेवढं विचारू नका. आधी ती ओवी पाठ झाली पाहिजे. ओवी अगदी साधी सोपी घेतलेली आहे. संतांच्या वाटेने आपण चालावं. काय अवघड आहे का? बोला की. तुम्ही आहातच सगळे संतांच्या वाटेने आहात, म्हणून तर प्रवचन ऐकायला बसलेलं आहे, बरोबर आहे? होय होय, होय होय ज्याला येतोय ते. मी खूप सोपं प्रवचन असतं माझं, कारण मी महाराज नाही 3-3दा सांगतो. मी बिघडलेला डॉक्टर आहे माऊली, खरं ते नेहमी सांगतो. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. आणि घडायचा असेल तर संतांचा मार्ग, आणि बिघडायचा असेल तर नका नाही येऊ आमच्या काय बापाचा आटले. अगदी या भाषेत तुकाराम महाराज तर फार कडक बोलले. मी इथे बोलत नाही, बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या. हा कॉन्फिडन्स येतो केव्हा? जो मज होय करेक्ट अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण, या लागी शरणागताची शरण्य मीचे. जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याच्या जन्म मरणाचा फेरा मी चुकवतो, माऊली म्हणते. आपण इथं थांबूया. आपला विषय काय चालला होता? तरुणांमध्ये वाढत चाललेलं, बोला बोला, व्यसन. तरुणींमधली फॅशन, आणि त्याच्यामुळे आई बापाचं वाढत चाललेलं टेन्शन दूर करायचं असेल तर संतांच्या मार्गाशिवाय पर्याय. सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. यासाठी कोणीतरी चांगलं सांगणारा मार्गदर्शक असावा लागतो. पण आजची आपलीच अवलाद म्हणते आम्हाला काय कोणाचं ऐकायची, बोला म्हणते का नाही? बोला, काय जाऊन ऐकायचंय? त्या डॉक्टरचे काय चालत नसेल म्हणूनच येत असेल, असंही म्हणणारी अवलाद आहे. आता 40 वर्ष झाली ह्यात टिकलोय का नाही? आणि लहानपणापासून नेमगावचे आमचे पिढ्यानपिढ्या संबंध आहे. जे आहे ते मी बोलतो मुद्दाम, काही बाहेरगावची मंडळी असतील माहितीसाठी सांगतो. म्हणून सांगण्याचा उद्देश, आम्हाला ज्याला असं म्हणताना बावळटपणा तुम्ही काय करताय, बोलवलं की जाताय, इथपर्यंत आलो होतो आपण. म्हटलं आम्हालाही कळतंय वाड्याला लागलेली आग मोठी आहे, व्यसन फॅशन आणि टेन्शनची. आम्हाला हेही कळतंय आमच्या या बाटलीभर पाण्याने, म्हणजे एका प्रवचनाने, वाड्याची आग विझो अथवा ना विझो, बरोबर असं बोला, विझो अथवा न विझो. वरच खांड खाली पडून त्याच्या खाली जळून मी मेलो तरी चालेल. नीट ऐका, वरच खांड खाली पडून त्याच्या खाली जळून मी मेलो तरी चालेल, पण मी मेलो तरी माझ्या हातातली बाटली पाहून लोक एवढं तरी म्हणतील हा आग लावणारा नव्हता, बोला आग विझवणारा होता. आज आग विझवणाऱ्याची गरज आहे, आणि आग विझवण्याची वृत्ती निर्माण होण्यासाठी मार्गाधारे होवी, पुन्हा मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे आणि अलौकिक न व्हावे लोकांप्रती. मी मगाशी बोललो, मी ह्याच्या आधी घेतली असेल ओवी, पण मी आयुष्यभर जरी या एका ओवीवर बोलायला लागलो तर आजचं वातावरण आज इतकं 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 बिघडलेलं आहे. संस्कार नावाचा प्रकार राहिलेला. एवढ्या माय माऊली येत आहेत, हेच आमचं भाग्य आहे
एवढी तुम्ही मंडळी येत आहे, हेच आमचं भाग्य आहे. हीच खरी गुरु दत्तात्रयावरची कृपा आहे. हीच माऊलीची खऱ्या अर्थाने काय आहे? कृपा आहे. सांगण्याचा उद्देश आहे की संतांच्या वाटेने जो चालतो, वाक्य बघा बरं का, पटतंय का? संतांच्या वाटेने जो चालतो त्याच्या वाटेला कोणी जात बघा, कोणी जात नाही. पण संतांची वाट सोडून जो चालतो त्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही. आणि वाट लागल्यानंतर किती माळा घालून बघलायला काय उपयोग नाही. देखावपणा उपयोगाचा नाही. अंतःकरणापासून आपण माळ घातली पाहिजे. आपल्या इंद्रियावर बंधन पाहिजे. काय ताप आहे तंबाखू न सुटायची, तुम्ही सुरुवात करून दिली मला. खरंय ना? तंबाखू का सुटत नाही? आमच्या इंद्रियावर ताबा नाही. काय देह जावा तो बोला प्रमाण आहे. मी बोलत नाहीये. हे जे माऊलीने म्हणलंय ना त्याचे अर्थ हे. आम्ही नुसते अभंग पाठ केले पण त्याचा अर्थ कळेना. आता देवा शपथ घेऊन सांगा बरं, दत्तात्रयाची शपथ घेऊन इथं बसणारे किती वारकरी तंबाखू खातात? अवघड एवढं कशाला हा. आता महिला मंडळ खुश झालं. त्या म्हणतील तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. हो बरोबर बोलतोय का मी महाराज? तुका म्हणे मेलो. तुकाराम महाराजांसारखे संत म्हणतात आम्ही सांगून सांगून मेलो. पण माणसं काय प्रवचन झालं? तंबाखू खातच मला काय प्रवचन झालं राव, डॉक्टरने सांगितलं. आपण ही बदल ना, हे बदलणं म्हणजे वारकरी होणं. नीट ध्यानात घ्या. नुसतं होय होय वारकरी, पुढं काय पाय पाय हो तुम्हीच बोलताय, बाकीची बोलू दे. पाय पाय रे बसावं देवा. सगळे बोला येत असलं तर. लाजायचं नाही, जिथं लाजायचंय तिथं लाजा. आता बरोबर आहे का? तिथं आम्ही लाजत नाही आणि इथं म्हणायची लाज वाटते, उपयोग नाही. जीवन एक लक्षात घ्या, तुमची आमची किंमत तुम्ही कसे दिसता याच्यावर अवलंबून ताई बोला आजी नाही. वाक्य बरोबर आहे ना? तुमच्याकडे किती आहे याच्यावर अवलंबून नाही. तुम्ही कसे दिसता याच्यापेक्षा तुम्ही कसे असता याच्यावर आपली किंमत अवलंबून आहे. मग चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. आणि चांगलं बनायचं असेल तर संतांच्या वाटेने बोला चला. बरोबर आहे का? भले ते प्रमाण गाठ्यात नाहीये पण असं आम्ही प्रबोधनात म्हणतो. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ तया गळा माळ असो नसो. अर्थ कळला ना? अंतःकरण तुझं निर्मळ पाहिजे. तुझ्यात भेदभाव बोला नाही पाहिजे. सर्व धर्म, आता ते राजकारणाचा विषय झाला, सर्व धर्म समभाव. पण माणसात मी जर का होय होय स्वतःला वारकरी म्हणतो तर वारकऱ्यापाशी कुठली जात आहे का? बोला सगळे जोरात. सकलांशी येते प्रमाण आहे, प्रमाणाशी बोलत नाहीये. सकलांशी येते आहे अधिकार. यारे 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 बरोबर आहे. अजून एक आहे हरिजन, लहान थोर बरोबर आहे. यारे यारे हरिजन, आम्ही सारे त्या हरीचे जन. अर्थ कळला? हरी, हरी या शब्दाचा अर्थ काय? गुरु हरती इति हरी. जो दुःखाचं निवारण करतो त्याला हरी असं म्हणतात. हे सगळं कळलं म्हणजे प्रवचन ऐकणं. कळलं? हे सगळं कळणं म्हणजे सप्ताह अटेंड करणं. कारण हा ज्ञानयोग आहे. हा काय? प्रवचन हा ज्ञानयोग आहे. कीर्तनात करमणूक आहे, कीर्तनात गायन आहे, कीर्तनात भरपूर विनोद आहे. खरं आहे ते सांग. आणि मनोरंजन करूनच कीर्तन कर. कीर्तन म्हणजे तरी काय? देवाचं कौतुक करणं, देवाचं वर्णन करणं, निरनिराळी प्रमाण घेऊन. जहागीरदार जरी असला, बोलू का नको असं, इथं बाहेरचं काय का दादांच्या तिथं आहे बरोबर. जहागीरदार जरी असला तरी त्याला स्वतःचा एकही शब्द बोलण्याचा अधिकार या नारदाच्या गादीवर बोला नाही. या मार्गात आला तर कळेल. लय रुबाब करू नका म्हणतात. बरोबर आहे ना? उगीच वाटतं मी आहे म्हणून मला की आपापल्या घरात काय म्हणते आपली चावला. मी आहे म्हणून तुमच्या घरात काय म्हणतात माझा प्रश्न नाही, कारण मला मुलगाच नाही. बोला आता चट चट सगळे बोला. मुलीच आहेत. मुली असल्यावर किती मजा आहे बघ. आता ज्याला मुली आहेत त्याला कळेल होय का नाही? याचा अर्थ मुलगा असू नये असं नाही हो. पुन्हा काहीतरी गोंधळ कराल माझ्या नावाने बर का? मुलगा असणं चांगलंच आहे पण मुलगा नाही म्हणून उभी येण्यासारखं दादा बायका कर. आता एक दुसरी पद्धतच होती ना. एक नाही झालं की दुसरं काय ते काय संसार म्हणतात का त्याला? मला सांगा हे कशावर अवलंबून आहे? मुलगा का मुलगी होणे कशावर अवलंबून आहे? मी दोन्ही बाजूने बोलतो. मिळून विज्ञानातले विज्ञानामध्ये उत्तर आहे पण
विज्ञानापेक्षा अध्यात्म सांगतं ज्याच्या त्याच्या. याचा अर्थ काय? जोरा बोला, येईल ते बोला, चुकलं तर चुकलं. प्रारब्धावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? प्रारब्ध. प्रारब्धावर दुसरा शब्द नशीब. पण आजची शिकलेली अवलाद नशिबावर विश्वास ठेवायला, बोला बोला, कथा मी मागही सांगितले, वारंवार सांगतोय, अशी ही दोन फुलांची कथा. मी नशिबाबद्दल बोलतोय, ऐकताना कर म्हणून काय म्हणून तुम्हाला मजा वाटेल, तर का सांगतोय हे आधी लक्षात घ्या आणि कथा ऐका. अशी ही किती? दोन फुलांची कथा. बोला बर का, अशी ही दोन फुलांची. जन्म जरी एका वेलीवर, म्हणजे एकाच आईच्या पोटी जरी जन्माला आलेली दोन फुलं म्हणजे दोन मुलं. अर्थ कळला का? नशिबासाठी हा दृष्टांत देतोय. जन्म जरी एका वेलीवर, भाग्यामधले महान अंतर. एक शिवाच्या माथी शोभे, एक शवाचे माथा. फुलं किती आहेत बोला, सगळ्यांचं पाठ झालं पाहिजे. फुलं किती आहेत? दोन. आई एकच आहे ना. जन्म जरी एका वेली, एक वेली म्हणजे आई. फुलं किती? दोन. जन्म जरी एका वेलीवर, भाग्यामधले महान अंतर. जर आपल्या भाषेत बोलू का, एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली दोन अवलाद. एक वारकरी होतो तर दुसरा बारकरी होतो. आता बोला, कोणाचा विश्वास नाही त्याने. आई तीच आहे ना, बोला बोला. संस्कार त्याच आईने केलेले आहेत ना. एवढे संस्कार करून सुद्धा संतांच्या वाटेला जे अवलादी येत नाही, ती जाते या मार्गाला. आणि त्याच्यामुळे होणारं दुःख काय, हे 3 पिढ्या डॉक्टरकी करताना आजही मी अनुभवतो. आजही मी जे बोललो, आता ज्ञानेश्वरी घेऊन बोलतो, हे ज्यावेळेला माझ्या पेशंट मला म्हणतो, कशाला त्या मुडद्याचं नाव घेता. मी मगाशी प्रश्न केला होता, आजी तुमचा चक्कर येऊन तुम्ही पडायला लागलाय, एवढा अंगात ताप आहे, मुलगा नाही का बरोबर आला. ती होती कशाला त्या, बोला, हे चर्चा करा बाहेर. त्या मुलांना कळू द्या डॉक्टरने काय अभ्यास करून इथं सांगितलंय. मी पणाने बोलत नाही, हात जोडून सांगतो. साधं सोपं सरळ करून सांगण्याचा कारण अभ्यास. मगाशी आपण प्रमाण घेतलं होतं, असाध्य ते साध्य करिता सायाच कारण अभ्यास तुका म्हणे. बोलतो ना, जगात नथिंग इज इम्पॉसिबल. आम्ही कॉलेजमध्ये बोलतो, याचा अर्थ जगात कोणतीही गोष्ट अशक्य बोला नाही. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही नाही. आम्ही आता इंग्लिश मध्ये सांगितलं, वाटतं काय सांगितलं. आम्ही काही सांगत नाही. आम्ही या मार्गात आलो, आम्हाला अभंग कळला आणि अभंगाचं इंग्लिश मध्ये रूपांतर कळलं. हे इंग्लिश मधलं रूपांतर शाळा कॉलेजमध्ये आम्ही सांगतो आणि अभंग वारकऱ्यांच्या समोर सांगतो. कारण तुम्ही सगळे संतांच्या मार्गाने येणारे लोक आहात. माळ आहे ना सगळ्यांच्याकडे, होय का नाही? बोला की एवढं का घाबरायला लागलाय. मी काय तरी बघा ना, तुम्ही आहे हो, मला माणसाचं चेहरे बघितले कळतं. आहे का नाही माळ? का उगी सप्ताह उपयोग आहे का? माळ तरी का घालायची? हे माझे असलेच प्रश्न असतात. कारण या मार्ग आपली ओळी आहे, मार्गाधारे वाचाल. तेवढ्याच ओळीवर बोलतोय बरं का. मी म्हणत नाही जबाबदारीचा मी, कारण मीपणाचा मी आला की वाटोळ झाल्याशिवाय राहा नाही. कार्यक्रम झाला, कंटाळा येत नाही ना. ताड बसा वागताय. मी तरी अजून वाकलेलो नाहीये. कशासाठी? तुम्ही वाकून बसला की डॉक्टर श्रीमंत झाल्याशिवाय बघा तुम्ही. कारण डॉक्टर लगेच सांगतो काय आता हे व्यायाम करते म्हणजे वाकूनच बसायची सवय आम्हाला. आहे का नाही? बघा, हे प्रॅक्टिकल आहे. विनोद सोडा त्यातला. वाकून बसलं की पाठीचे आजार झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून डॉक्टर श्रीमंत होतो. असं श्रीमंत होण्यापेक्षा लोकांना ज्ञान देऊन श्रीमंत करावं, म्हणून मी तरी वारकरी झालो असं मला वाटतंय. मी तरी स्वतःला समजतो बरं का. काय? कारण आता पुन्हा आपण दीपोत्सव करणार आहे आणि तो दीप आपण प्रज्वलित करणार आहोत. तो दीप म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे. कशाचा प्रकाश आहे? सगळे बोला. सोपा आहे, बरोबर आहे. काय होतं? पेटवावंच का लागतं? पेटवून ज्योतच का करावी लागते? तो प्रकाश आहे. प्रकाश अज्ञानाचा अंधकार दूर करून तिथं ज्ञानाचा प्रकाश करणं म्हणजे दीपोत्सव साजरा करणं. त्यासाठी योग येतो दरवर्षी प्रवचनाचा. मग प्रवचनात हाही उल्लेख केला पाहिजे का नको? का सगळ्या सप्ताहात करायचा असतो म्हणून दीपोत्सव करायचा? बोला नाही. आपल्यातलं अज्ञान दूर झालं पाहिजे. कोणचं अज्ञान? मी सांगत होतो, उगीच मला वाटतं मी आहे म्हणून बोललो होतो की बोला की सगळे
आपला आपला आठवा पहिलं वारकरी व्हायच्या आधी मला वाटायचं मी आहे म्हणून सगळं घर चाललंय, पण नाही कुणाचे, बोला बोला, नाही कोणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी, अंती जाशील मानवा माझे माझे म्हणून. बरोबर आहे, जाताना बरोबर नक्की का, जाताना बरोबर नाही नाही येत. आता घाबरू नका, मी पटवून देतो. तुमचं वाक्य तुमच्या ज्ञानाने बरोबर आहे. आपण नाही म्हणतो काय बरोबर काय न्यायचंय का, न्यायचंय ना. एका बाजूने तुमचं बरोबर आहे, कोणी काय नाराज होऊ नका माझ्या वाक्याला, पण ते ज्ञान देण्यासाठी तर आजचं प्रवचन तुम्ही ठेवता. तुमचं ज्ञान पाहिजे. जाताना बरोबर तर काही नेता येत नाही, आणि येताना तुम्हाला जे येतंय ते बोला. बोला की तुम्ही येताना आणता येत नाही. आज आपण ते खोडून काढू. मी वाचून बोलतो बरं का. आता म्हणाला स्वतःला शाण समजायला आला का डॉक्टर आहे म्हणून पटवून देतो. 3 महाराज आहेत तिथे बसलेले, त्यांनी लगे बोलतील ना, काही सांगता का आमच्या लोकांना. एक लक्षात घ्या, कोण म्हणतं येताना काय घेऊन येत नाही. येताना तर आपलं कर्म आपण बरोबर घेऊन येतो. ओवी आहे, अगा कर्मे जे उरावे, माऊली बरोबर आहे का, अगा कर्मे जे उरावे तैतेही बोललो. याच्यावर प्रवचन घेतलं होतं माग. अगा कर्मे जे उरावे तैतेही सुख दुःखा फळा यावे, तया ते भोगावया यावे दे. आहे का खरं ते सांगताना माझ्या डोळ्यात पाणी उदाहरणं देत गेलो होतं. मला उदाहरणं द्यायची नाहीये, त्यात काय आनंद नाहीये, दुःखच आहे. पण जरा विचार करा, इतकं मी देवाचं करतो, प्रत्येकाने स्वतः चिंतन करा, तरी माझ्या वाटेला बोला की ज्याला येतंय ते बोला. सहज म्हणतो आपण, एवढं मी देवदेव करतो, एवढं मी देवाचं करतो, म्हणेल तिथं अन्नदान करतो, हे सगळं करून सुद्धा माझ्याच वाट्याला काही सगळं दुःख. इथं आगा कर्मेचे उरा. येताना काय घेऊन यायचं आणि जाताना काय घेऊन जायचं, हे आज ज्ञान घेणं म्हणजे दीपोत्सव करणं, असं मी तरी माझ्या दृष्टीने सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. येताना आपलं कर्म आपण आणलेलं आहे, मग ते सत्कर्मही आहे आणि कुकर्मही आहे. अर्थ कळलं. कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी, असे हिंदीत म्हणतात. बरोबर आहे. कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी असं म्हटलेलं आहे. त्या तुमचं आमचं जर कर्म चांगलं असलं तर नशीबही चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. पटलं का सगळ्यांना. आपला विषय कर्माकडे आला वळून. कशामुळे आला, मग आपल्या हातून सत्कर्म व्हावं का कुकर्म व्हावं. सगळे बोला सत्कर्म. मग सत्कर्म होण्यासाठी आजची ओवी आहे. पुन्हा ओवीवर आलं पाहिजे. मार्कांताने वर्तावे. ही ओवी काय सांगते, पुण्य परम उपकार. पुढं काय, करेक्ट करेक्ट महाराज बोला जरा असं सगळं, मला बरं वाटतं. पुण्य परम उपकार किती सोपं सांगितलंय. पुण्य कधी मिळेल, परम म्हणजे दुसऱ्यावरती उपकार केल्याने. पण आपण दुसऱ्यावर उपकार केल्याने स्वतःला लय शहाणं समजायचं जरा जरा नाही, मनात ठेवू नका, समजायचं नाही. आपण जर लगे मी केलं म्हणलं की भोगावं लागतं. मग मी इतकं देवाचं केलं, एवढं अन्नदान केलं, पण ते मी काढणं भेटेल. माऊली मी नाही म्हणत, माऊली म्हणते मी आणि करेक्ट करेक्ट मी आणि माझे पण. हे जे मी बोलतोय ना, हा अभ्यास आहे. इथं मी आधीच बोल, मी डॉक्टर आहे म्हणून बोलत नाही, मी एक वारकरी म्हणून बसलेलो आहे. पण इथं वारकरी होय होय वारकरी होताना अभ्यास दोन्ही बाजूनी पाहिजे. शब्द जरी कर्मणुकीचे असले तरी त्याला प्रमाण देऊन बोलता आलं पाहिजे. इथं आता विषय आहे मी आणि माझे पण. विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. ज्याने आपल्यातला मीपणा आणि माझेपणा सोडलेला आहे, त्याने भले अंगावर भगवे कपडे घालो अथवा न घालो, त्यालाच खरा संन्यासी म्हटलेला आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, करी संकल्पाचा न्यास नामे संन्यास. अर्थ कळला का. आणि भगवे कपडे तरी का घालायचे हे घालणाऱ्यालाही कळलं पाहिजे. आम्ही कपाळाला गंध लावतो, कोणता कुंकू नाही. वारकऱ्याचं कोणचा आहे, भगवा. बोला बोला कोणचा आहे वारकरी, बोला की. आम्ही घालतोय लावतोय पण माहित नाही ना अर्थ आम्हाला. भगवा रंग हा त्यागाचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे. आणि अजून काय लावतो कपाळाला वारकरी, हा बरोबर बरोबर बोलले, बोला बोला बरोबर बोलला. अष्टगंध तोच भगवा. अष्टगंध म्हणजे भगवा. अजून कुठला असतो वारकऱ्याच्या कपाळावर शिक्का 3 रंगाचा असतो. किती रंगाचा बोला की राव, 3 रंगाचा.
तुम्ही वारकरी नाही का? हा, कारण ही आमचं शिक्का नसलं की आठवतंय आम्हाला. असं नाही राग बांधू देऊ नका. आजचा ऐकून जर पेटला दिवा तुमचा तर बरं होईल. तेवढे 2-4 जीव असतील, कळलं का? 2-4 तरी जीव असतील का नाही बोला की. इतकं प्रवचन समजून घ्या बरं का. राग आला तर चालेल, आणि आली माळ गाळा तर मी येतो सत्कार करायला. इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही. ते बोलत नाहीयेत, मी जर मुद्दाम सगळ्या बाजूने पटवून द्यायचं. हा, मग तुम्हाला आणि तुमच्यात सुद्धा जर तुमची बाकी म्हणत असेल काय माळकरी झाले येण्याने म्हणतो, ऐका की म्हणलं तर हे उत्तर द्या ना. मी आता बोलतोय मी त्यासाठी तर असं बोलत प्रवचन करतो. प्रवचन तुम्हालाही करता आलं पाहिजे, इतकं सोपं आहे का नाही? जीव घ्यायचा अधिकार आहे का आपल्याला? बोला पटकन, चक्के बोला, पटपट लवकर, वेळ कमी आहे आता, 6:30 झाले इथंच. काय करायचं? जीव घ्यायचा अधिकार आपल्याला आहे का? तुम्ही म्हणाल का नाही? कारण जीव दिलाय का आपण एकमेकाला? जीवाला जीव देणारी वागणं याला वारकरी म्हणतात. अर्थ कळलं? देह जावातला राव पांडुरंगी दृढ भाव. मग सांगा, आयुष्यात प्रत्येकाला प्रिय काय जर असेल तर उदाहरण देतो. आपला मगाचा दृष्टांत झाला का? काय राहिला अर्धवट? बघू, लक्ष कोणाचं आहे का? झाला ना? सगळा दृष्टांत झाला. जीव आता आपले खाण्यावरून निघालो. मी म्हटलं ना 2-4 जीव वाचतील का? जीव वाचवायचे ते आडवलं विचारते तो आपल्याला वार करायला. मग एक देवाने निर्माण बोकडं कशाला केली? आमचं असलेच पुढे विचार. तुम्हालाही विचारले येडेपणा आहे ते केलीत कशाला? ठीक आहे, ते जाऊन वर जाण देवाला विचारा, आम्हाला कशाला विचार? आम्हाला एवढं कळतं दुसऱ्याचा जीव घ्यायचा बोला बोला नाही. मुलांना नातवंडांना पटवून द्या, शेवटी प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. या मार्गात अचिवी मार्गाधारे वर्तावे. संतांच्या वाटेने आला की आम्हाला आजचे एक दिवा पेटेल आपला ज्ञानाचा. कोणता? प्रत्येकाला आपला जीव प्यारा. यात काय तुम्हाला कळालं का? अवघड आहे का? लग्न झालं, नुकतंच लग्न झालं, त्या नवऱ्याला विचारलं, त्या बाईला दिवस गेले. ऐकताय ना सगळे? होय नाही बोला की काहीतरी. इतकं गंभीर का झालं? लग्न झालं, बायकोला दिवस गेले. सहज त्या मुलाला विचारलं, तुझी सगळ्यात जीवाची आवडतं काय? त्याने काय उत्तर दिलं? नाही, चांगलं दिलं. काय म्हणला? माझा सगळं प्रिय काय असेल तर होणार मूल. बरोबर. त्या नवीन लग्न झालेल्या मुलांना मुलावर जाणार ना प्रेम. प्रेम कुणावर जाणार बोला? अल्ला, ते दिवस जायच्या आधी कुणावर होत? आधी लग्नाच्या आधी असते. पुन्हा 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 इतकं समजून सांगतोय, लक्ष देऊन ऐका की जरा. खोटं बोलतोय का? हे बोललं पाहिजे. आईवर असलंच पाहिजे. आईवर आहे म्हणजे काय लय कौतुक करू नका. तिने तर जन्माला घातलंय. खरं आहे ना? मातृदेव भव, पितृदेव भव, गुरुदेव भव. जाऊ दे, चला तर विषय लांबत जातो. मग ते लग्नाच्या आधी आईवर होत, पण घरात आली बाई असलं बोलावं. आठसांदला पडली आई, अशाच घराघरात अवस्था आहे. म्हणून कशाला त्या मुडद्याचं नाव घेतात? तिची माताची मला म्हणले. हे घरातले अनुभव आहेत. घरातले अनुभव बोलतोय. हे प्रवचन अनुभवाचं प्रवचन आहे. हे तुम्हाला कुठल्या ग्रंथात मिळणार नाही. मीपणा नाहीये, पटवून देणार आहे. लक्षात घ्या. हे प्रॅक्टिकल बोललं. हे केव्हा मला ज्ञान आलं? मी या मार्गात आल्यावर आलं. मी या मार्गात, तुम्ही म्हणाल त्या ज्ञानेश्वरीत असलं कुठं काय सांगण्याला पडली बाई नाही, असलं काही नाहीये. पण यात आला की आपला अभ्यास चालू होतो. पहिलं वाक्य, तंबाखू सुटत नाही असं देते. बघा कुठं कुठं आलो आपण. असं देते साध्य करिता सायास कारण अभ्यास तू का म्हणे 3-3दा बोललो होतो. मग मला एक कळलं, या मार्गात आलं म्हणून ज्ञानेश्वरीचं तर ज्ञान घ्यायचंय. पण आजच्या अवलादीला ज्यांना पटत नाही आणि जे आडवा आपल्याला विचारते त्यांना उत्तर देता आलं पाहिजे का नको? मग त्यासाठी ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त बाकीचं वाचन पाहिजे का नको? मी आपल्या महाराज सगळ्यांना बोलतोय बरं का. आपल्याला काय चुकीचं आहे का? नाही, कारण आपल्यालाच आडवं विचारणारी अवलाद आज आहे. तेव्हा त्यातनं वाचूनच मी बोलायला लागलोय. कारण मला कुठलं ज्ञान येणार आहे? कोणाकडनं तरी घेतल्यावर ज्ञान येतं. असो, तो मगाचा मुद्दा आपण बाई आई हा बाजूला ठेवू. आपला विषय चालला होतो आधी आईवर प्रेम. वाक्य बरोबर आहे का? सगळे बोला, सगळे. आधी प्रेम लग्नाच्या आधी कोणावर? आईवर. लग्न झाल्यावर तुमचं कोणावर बोलायला आजार काय झालं? एकाने सांगितलं बायकोवर, बाकीच्या नाही दिसत.
नाही म्हणणं तिथं पाठवते तुम्हाला. खरंच सांगतो. बरोबर आहे का? लग्न झाल्यावर कोणावर प्रेम? बायकोवर. माझं तर आहे बाबा. तुम्ही बोला आता काला असताय बोला की माझं अजून आहे. लग्न झाल्यावर का आता म्हातारे झाला. पण प्रेम कधीच बंद होत. जहा उत्तर आहे, प्रमाण आहे माऊली. जहा प्रेम है वहां प्रभु है. ये न भुलाए हम आपस से प्रेम बढ़ाए हम. आपस से प्रेम बढ़ाए हम. राम रहीम का भेद निकाल के सबको अपनाए हम. आपस से प्रेम बढ़ाए हम. अशी एक एक लिंक लागत जाते. बोलायला लागलं ना एक एक आठवायला लागतं. आणि ते आठवण देण्याचं काम तुम्ही करता. सगळे कोण करता? तुम्ही. म्हणून मी तुम्हाला बोलतो करतो. अर्थ कळला का? आजपर्यंत कुठल्याच महाराजांनी तुम्हाला विचारलं? मला घाबरू नका, मी काय टीका नाही करत आहे. कुठल्या महाराजाने असलं विचारलं का? आवड का नाही बोला की. एकमेव मी विचारतो कारण मी महाराज नाही आधीच बोललो. बरोबर आहे का? म्हणजे मी महाराजांवर काय टीका बिका करत नाहीये. पण मला वाटतं असं चर्चात्मक, होय महाराज बोला की, चर्चात्मक प्रवचन होणं आज काळाची. आपले दोन प्रश्न आहेत बरं का. ज्या अवलादीला वाटतं काय खाताय, मी तुमच्यापासून निमित्त केलं तुमचं. बरोबर आहे? नाही नाही सांगतोय हो, तुमच्यापासून मला हे आठवत गेलं. या मुद्द्यावर बोला. आता आपल्याला प्रिय काय आपला विषय चालला होता. आधी आई, पुन्हा पुन्हा रिपीट करतोय, पुन्हा बायको. मग दिवस गेल्यावर त्याला विचारलं तुझं आवडतं कोण? बरोबर बोलताय. ते काय म्हणला? माझं होणार. बोला की सगळे बोला. होणार. माझं सगळ्यात प्रेम जर कोणावर असेल तर होणाऱ्या मुलावर. 8-9 महिने झाले. डॉक्टरकडे नेलं बायकोला. डॉक्टरने तपासलं आणि डॉक्टरने सांगितलं जरा अवघड आहे. ऐकताय का सगळे? ही गोष्टीतला हो, घाबरू नका कोणी. डॉक्टर काय म्हणला? मी तपासलं पण जरा अवघडलं दिसतंय. गर्भ काय मला पाहिजे तसं दिसत बोला नाहीये. एकच आहे म्हणला. ते डॉक्टर काय म्हणला त्याला? एक बाळणपणात एक आई तर वाचेल, नाहीतर तुझं सगळ्यात प्रेम ज्याच्यावर आहे ते पोरग तरी वाचेल. आता म्हणला माझं आवडतं पोरग नाही, माझी आवडती बायकोच. बरोबर बोलला की तो. बायको पाहिजे का पोर पाहिजे? बोला रे पोरा. मी काय वाईट बोलत नाही बरं का. मी वेडवाकडे बोलायचं. नारदाची गादी आहे, बरोबर आहे ना, व्यासपीठ आहे. पण पटेल या भाषेत मला बोललं पाहिजे. आता प्रेम बदललं. ज्या मुलगा माझा, होणारा बाळ माझं प्रिय आहे, ते गेलं तरी चालेल, पण बायको जाता कामा नाही. दोघच जण घरात झोपले होते आणि घराला आग लागली. आठवा मी काय बोलतोय, नीट ऐका आणि बोला उत्तर. आता आग लागल्यावर काय केला? स्वतःचा जीव वाचवायला बाहेर पडला, पण बायको मात्र प्रेम कुठे गेलं? कुठे गेलं? बरोबर आहे, कुठे गेलं? आता बायको जी आवडत होती म्हणत होता ती आत गेली तशीच राहिली, पण स्वतःचा जीव वाचव. मी खाण्यावरनं बोललो होतो. ऐका लक्ष सगळ्यांचं. अशी लिंक लागली पाहिजे. ते प्रवचन मला आवडतं. हे काय मी ठरून आलो होतो का? मला माहिती होतं का? दिसत तर नाही, पण असत. मी सुरुवात केली होती दिसत तस. हा म्हणून फसतो. मीच फसलो. आता मराठल्या बाबाच्या गळ्यात बांधलाय. चला आता धनानंद बोलावं, पण त्याने मला मुद्दाच दिला छान. त्यामुळे नाही, बरोबर आहे देवा. त्यामुळे मला किती सुचत गेलं बघा ना. हे सुचणं म्हणतात त्याला. हे सुचत केव्हा? कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही जर अभ्यास केला तर त्या वेळेला ते सुचत. कुठवर आलतो? कुठे गेलं प्रेम? बोला की. बाळावरचं प्रेम पुन्हा कुठे गेलं? आईवर, म्हणजे बायकोवर. आणि आग लागली. आग लागल्यावर आता ती बायको एवढी सगळ्यात प्रेम आणणारा दिली सोडून जीव वाचवायला बोला बाहेर आला. बाहेर आला, वाचला, पण काही दिवसांनी त्याला डायबिटीज झाला. काय झाला बोला? कंटाळा